नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज छोट्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। शासनाचा नवीन आदेश जारी झालेला आहे। तर काय आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी? तर बघा, पशु किसान क्रेडिट कार्ड छोट्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे। शासनाचा नवा आदेश जारी झालेला आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सरकारद्वारे जारी केलेल्या एका योजनेची माहिती देणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला अत्यंत कमी व्याजदरात कर्ज मिळू शकणार आहे। तुम्ही या योजनेसाठी अर्ज कसा करू शकता आणि तुम्हाला त्याचे फायदे कसे मिळू शकतात, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत कोणत्याही गरीब शेतकरी 1.6 लाख म्हणजे 1.5 लाखापर्यंत कर्ज मिळू शकणार आहे। ते सहज मिळणार आहे। खरे तर ही योजना पशुपालकांसाठी चालवलेली आहे। जे शेतकरी शेती करतात आणि काही जनावरे पाळतात त्यांच्यासाठी ही योजना चालू केलेली आहे, पशु किसान क्रेडिट कार्ड। तर त्याच्याबद्दलची संपूर्ण आपण माहिती बघणार आहोत। तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, पशुधन किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत कोणत्याही शेतकऱ्याला गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या पाळण्यासाठी जे 1.5 लाख ते 3 लाखापर्यंतचे कर्ज मिळू शकते, जेणेकरून शेतकऱ्यांची जी आर्थिक स्थिती आहे ती सुधारू शकणार आहे। शेतीपासून उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसल्यामुळे अनेक वेळा त्यांना समस्यांना सामोरे जावे लागते। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा एक साईड बिझनेस म्हणून काम करणार आहे। तर याच्यामध्ये बघा, पशुधन क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत 1.5 लाख रुपयांचे कर्ज हे उपलब्ध होईल। अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होणार आहे। पशु किसान क्रेडिट कार्ड जनावरांसाठी कर्जाची रक्कम। तर बघा, हरियाणा सरकारकडून पशुधनाला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। म्हणजेच लहान शेतकऱ्यांनी शेतीसोबतच काही जनावरेही पाळली पाहिजे, ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल। म्हणजे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना 50 लाखापर्यंतचे जे कर्ज मिळू शकते, 1.5 लाख, ज्याची परतफेड अगदी सहज व्याजदराने आपण करता येणार आहे। हे केंद्र सरकारकडून कोणत्याही हमीशिवाय दिले जाणार असून हे कर्ज मिळवण्यासाठी कोणालाही फारशी अशी कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही। अत्यंत सोप्या मार्गाने हे कर्ज मिळू शकते। आता अत्यंत कमी व्याजदरात कर्ज कसे मिळणार आहे? तर बघा, या योजनेअंतर्गत पशुधन किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्याला 60% वार्षिक व्याजदराने कर्ज दिले जाईल, ज्याची परतफेड सुलभ हप्त्यामध्ये करता येईल। तर केंद्र सरकारकडून 3% व्याजदराने अनुदान दिले जाईल, म्हणजे ते मिळत आहे। केवळ 4% वार्षिक व्याजदराने कर्ज ही अतिशय अशी चांगली अशी बाब आहे। आता हे कर्ज घेऊन तुम्ही जनावरे देखील खरेदी करू शकता आणि त्यांचे संगोपन करून त्यांचे उत्पन्न देखील वाढवू शकता। म्हणून केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे। तुम्ही तुमच्या जनावरांसाठी या कर्जाच्या रकमेचा लाभ घेऊ शकता। आम्ही सर्वात जास्त व्यवस्था करू शकतो। तर बघा, पशु किसान क्रेडिट कार्ड कर्जाची रक्कम जनावरांसाठी कशी मिळणार आहे? तर पहिलं तर गाई जर घेतल्या तर गाईवरती कर्ज कसं भेटणार आहे? तर 40,783। म्हशीवर घेतलं तर 60,249। बेडबोट फार्मिंगसाठी घेतलं तर 4,063 आणि जर कुक्कुटपालन करायचं असेल तर त्यासाठी 720 रुपये। तर अशा प्रकारे तुम्हाला जनावरांनुसार तुम्हाला कर्ज मिळणार आहे। तर खूप अशी शेतकऱ्यांसाठी आनंदाची योजना आहे। जर तुम्ही शेती करत असाल, शेती करून साईड बिझनेस म्हणून तुम्ही हा व्यवसाय सुद्धा करू शकता आणि या व्यवसायासाठी तुम्हाला केंद्र सरकार ही मदत करणार आहे। तर तुम्हाला हा मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून कर्ज सुद्धा मिळणार आहे। अशा प्रकारे ही माहिती आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।